May I please invite Mr. Ravindra to please come to the stage and present the check to Dr. Rajendra Domain, the one 2016. Congratulations! जगभरातील 11 नामांकनांमधून अहमदनगरच्या धामणे दाम्पत्याची निवड करण्यात आली. हाँगकाँगच्या रोटरी क्लबने त्यांना तब्बल 1,05,00,000च्या पुरस्काराने सन्मानित केलं. ही कहाणी आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या धामणे दाम्पत्याची. आपल्या समाजात कित्येक उपेक्षित महिला मदत न मिळाल्याने तशाच रस्त्यावर आयुष्य काढतात. पण धामणे दाम्पत्याने त्यांची खरी गरज ओळखली आणि माऊली या संस्थेची निर्मिती झाली. डॉक्टर राजेंद्र आणि डॉक्टर सुचेता धामणे यांनी 1998 साली माऊलीची स्थापना केली. रस्त्यावर फिरणाऱ्या बेघर, बेवारस आणि मनोरुग्ण स्त्रियांचे आपले हक्काचे घर म्हणून आज माऊलीची ओळख आहे. माऊलीमध्ये 100च्या वर महिला आहेत. त्याच्यानंतर 16 मुलं, सध्या त्यांचीच मुलं, त्यांचा जन्म इथेच झालेला आहे. अशी मुलं या ठिकाणी माऊलीमध्ये एकत्रितपणे वाढतात. माऊलीमधून ही या महिला बाहेर जात नाही बऱ्याच वेळा, कारण की घरामध्ये स्वीकारलं जात नाही ही पहिली बाब तर आहे. आणि जरी आम्ही सांगितलं किंवा पोलिसांचा दाग दाखवला किंवा समजावून जरी सांगितलं तर नातेवाईक मंडळी घेऊन जातात आणि परत त्या बाईला रस्त्यावरती सोडून देतात. एखाद्या महिलेने माऊली वसतिगृहात प्रवेश घेतला की त्या महिलेची संपूर्ण जबाबदारी डॉक्टरांतर्फे घेतली जाते. महिलांसाठी वेगवेगळे कक्षही तयार करण्यात आलेत. पहिले 2 वर्ष झालं राहिली होती आणि मग घरी गेली. घरी गेल्यावर बहिणीकड, मेवण्याकड सगळं म्हणजे परिवार एकत्र आहे. मग गेल्यानंतर 2-3 महिने राहील त्यांच्या आणि तिथनं पुढं परत रस्त्यावरच आले, स्टँडवर. त्याचसोबत महिलांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या अंतिम संस्काराची जबाबदारी डॉक्टर घेतात. आपल्याला माहिती आहे की आपली व्यवस्था माणूस जिवंत असताना त्याची काळजी करत नाही. एखादी महिला रस्त्यावर असताना ती रस्त्यावर का आली याच्याविषयी आपल्याकडे चर्चा होत नाही. पण तिचा मृत्यू जर झाला तर तो मृत्यू का झाला, कशामुळे झाला, त्याचे सर्व कायदेशीर सोपस्कर पार पाडावे लागतात. आणि ही एक आपण त्याला काय म्हणूया, आपल्या व्यवस्थेची ती एक अपयश आहे. मेल्याच्या नंतर मग सगळ्या चौकशा होतात आणि मग मृत्यूची कारणं शोधली जातात. ज्यांचा कुणीही नाही त्यांची माऊली आहे, हा विश्वास डॉक्टरांनी या महिलांच्या मनात निर्माण केलाय. नुकतीच माऊलीमध्ये एक ब्युटी कॉन्टेस्ट घेण्यात आली. साऱ्या जणी अत्यंत उत्साहाने यामध्ये सहभागी झाल्या होत्या. माऊलीचं हे जे ॲटमॉस्फिअर आहे ते एक सेक्युलर ॲटमॉस्फिअर आहे. इथे कुठलं डोमिनियन नाही आहे. प्रत्येक सण आम्ही साजरा करतो. डान्सिंग आणि मेडिटेशन ह्यांच्यासाठी वेगवेगळ्या थेरपीज किंवा ॲक्टिव्हिटीज अशा ठेवल्या जातात की ज्याच्यामुळे त्यांचं माइंड फ्रेश व्हावं. एक म्हणजे त्यांच्यामध्ये एक नाविन्य काहीतरी नवीन करतो आहे असं त्यांना वाटावं. याच्यासाठी आता माऊली सुंदरी ही स्पर्धा घेतली होती. माऊलीमध्ये महिलांचा सांभाळ तर केला जातोच, पण त्याचसोबत त्यांच्या रोजगारासाठी प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं. डॉक्टर राजेंद्र आणि सुचेता यांच्या कामाचं कौतुक आजवर अनेकांनी केलंय. माऊलीच्या कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत चाललाय. म्हणूनच माऊलीचा नवा मनगाव प्रकल्प विकसित करण्यात येतोय.
त्याचसोबत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा बांधण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पठारे उद्योजकांनी आपली 3 एकरांची जमीन माऊलीला दिली आहे. माऊलीसारख्या आधारामुळे या महिला आज सुखाने राहू शकतायत. परंतु समाजातल्या उपेक्षित महिलांचा प्रश्न मात्र दिवसेंदिवस जास्तच भीषण होत चाललाय. पांडुरंग रायकरसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, अहमदनगर.